नमस्ते फ्रेंड्स, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअलिटी, सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल बोलते. माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मला जे काही अनुभव आले ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते. मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि दर आठवड्याला टॅरो कार्ड रीडिंग हे तुमच्यासाठी घेऊन येते. तर आजचे पण मी कार्ड्स काढले आहेत. तर बघूया आजची रीडिंग काय आहे, आपले गाईड्स आपल्याला काय सांगता आहेत आणि आपल्याला मेसेजेस काय आहेत. न्यू मून जवळच आहे आणि न्यू मून मुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मून्सची जी सायकल आहे त्याच्यामुळे आपल्या इमोशन्सवर फरक पडतात. कारण मूनमुळे पाण्यावर फरक पडतो, चंद्रामुळे पाण्यावर फरक पडतो आपल्या अर्थवरच्या. तसंच आपली बॉडी पण 80% पाण्याने बनलेली आहे. त्यामुळे आपल्याही इमोशन्समध्ये किंवा आपल्या मूडमध्ये त्याचा आपल्याला फरक दिसून येतो किंवा आपल्याला चेंजेस नक्की जाणवतात. तर याच्याशीच रिलेटेड ही रीडिंग आहे. आणि आजची रीडिंग ही बरीच फेमिनाईन रीडिंग आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण सगळे कार्ड्स जे आपल्याला आलेत हे आपल्याला फेमिनाईन कार्ड्स आलेले आहेत. ओके, तर महिलांसाठी आजची ही रीडिंग आहे. सो मेसेजेस असे आहेत की तुम्ही जे काही आत्तापर्यंत तुमच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी किंवा कुठल्या जॉबसाठी किंवा ॲज अ पेरेंट म्हणून जिथे कुठे आत्तापर्यंत तुम्ही एफर्ट घातलेले आहेत, ओके, तिथे तुम्हाला अबंडन्स दिसून येईल. रिपिंग वॉट यू सो. सो तुम्ही जिथे कुठे तुमचे आपले एफर्ट्स घातलेले आहेत आणि सिन्सिअर जिथे आपण इमोशन्स लावलेले आहेत तिथे नक्कीच आपल्याला काहीतरी फ्रूटफुल दिसून येईल आणि काहीतरी चांगलं दिसून येईल आणि बराच अबंडन्स दिसून येईल. नुसतंच चांगलं नाही पण खूप अबंडन्स दिसून येईल. गाईयाज गार्डन म्हणजे भरपूर अबंडन्स आपल्याला दिसून येईल तिथे. आपल्याला खूप चांगली फिलिंग येईल त्याच्यामुळे. ओके, असं या कार्ड्समधनं आपल्याला दिसून येत आहे. रिफ्लेक्शन, नॉन जजमेंटल, परत आपल्यासाठीच कार्ड आहे. ते म्हणतात तुम्ही कुठे स्वतःला जज करू नका. गो विथ द फ्लो. जसे तुम्ही आहात तसे तुम्ही राहा आणि तसे तुम्ही छान हे करत राहा. आणि सगळ्यांचेच आपल्याला माहिती आहे की पहिले 3 चक्र असतात ते जनरली फेमिनाईन चक्रास असतात. म्हणजे नंतरचे 3 चक्र, हार्ट चक्रा, थ्रोट चक्रा आणि आपला थर्ड आय चक्रा. सो हे चक्राज आपले ॲक्टिवेट होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला दिसून येतं आहे की आपण असे हाय कंपॅशन आणि हार्ट चक्रा ओपन झाल्यामुळे स्पेशली आपल्याला खूप हाय कंपॅशन फील होत आहे. आणि आपल्याला जास्ती करून फक्त कंपॅशन आपल्यासाठीच नाही पण आपल्या पीपल अराउंड अस किंवा जगासाठी कोणाला वाटत असेल किंवा सोसायटीसाठी वाटत असेल, प्राण्यांसाठी वाटत असेल, असं कुठल्याही गोष्टीतनं आपल्याला कंपॅशन खूप फील होईल. आणि विच इज अ गुड साईन, बिकॉज कंपॅशन तर पाहिजेच. ह्युमन बिंग म्हटल्यावर आपण कंपॅशन पाहिजेच. आणि हार्ट चक्र आपला मेनली तो ओपन करतो आणि आपण सेपरेशन कॉन्शियसनेसपासून युनिटी कॉन्शियसनेसमध्ये जातो. सेपरेशन म्हणजे आपण आपल्या दुसऱ्यांपासून सेपरेट समजत असतो, वेगळे समजत असतो, तेव्हा आपण एवढं कंपॅशन फील करत नाही. पण जेव्हा आपण युनिटी कॉन्शियसनेसमध्ये जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपण सगळ्यांशी एकरूप आहोत आणि सगळ्यांच्या एनर्जीज आपल्याला अफेक्ट करतात. ओके, आणि सगळ्यांमध्ये जे काय होतं आहे किंवा इवन पलीकडे जे काय होतं त्याचा इफेक्ट आपल्याला इथे होत असतो. एनर्जेटिकली इफेक्ट आपल्याला इथे होत असतो. तर याची समज आपल्या सगळ्यांना आलेली आहे आणि आपण युनिटी कॉन्शियसनेसमध्ये आहोत सगळ्या. स्पेशली लेडीजसाठी हे मेसेजेस आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्यांसाठी लव्ह, कंपॅशन असं आपण हार्टमधून आपल्याला फील होत आहे आणि आपल्याला छान वाटत आहे. आणि लव्ह, कंपॅशन जिथे फील होतं तिथे नक्कीच चांगलं काम होतं आणि आपण ज्या कुठल्या फील्डमध्ये असो किंवा जो कुठला रोल प्ले करत असो त्याच्या थ्रू आपण लव्ह, कंपॅशन आपण स्प्रेड करत राहतो. त्याच्यापुढे कन्फर्मेशनला परत एक कार्ड आलेला आहे विच इज यिन आणि यँग. यिन इज फेमिनाईन जास्ती आणि यँग मास्क्युलाईन जास्ती. सो आपल्या फेमिनाईन क्वालिटीज नक्कीच अजून उभरून येत आहेत. फेमिनाईन क्वालिटीज म्हणजे नॉट जे काही आपण आत्ता जे फेमिनिझम म्हणतो, नॉट दॅट फेमिनिझम की फक्त बॉडी किंवा फक्त चांगलं दिसणं, याच्याही पलीकडे जाऊन केअरिंग, मोर नर्चरिंग आणि ऑफकोर्स म्हणजे बॉडी चांगली, हेल्दी आणि
चांगलं दिसणं हे सगळ्यांचंच सगळ्यांनाच वाटतं व्हावं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या आपल्या फेमिनाईन क्वालिटीज असतात की नर्चरिंग, केअरिंग, या क्वालिटीज आपल्या जास्तीत जास्ती हे होत आहे. मोर कंपॅशन. सो या क्वालिटीज जास्तीत जास्ती आपल्या उभारून येतात, विच इज अ व्हेरी गुड साईन अगेन. ओके, कोणाला तरी काहीतरी मेसेज मिळणार आहे. सो तो मेसेज बॉटलमध्ये आहे, अजून वर यायला वेळ होईल. ओके, सो नक्कीच काहीतरी छान मेसेज असणार आहे. सो तो मेसेज काय आहे तो तुम्ही बघून घ्या काय असेल ते. गो द डिस्टन्स असं सांगतायत ते. गो द डिस्टन्स म्हणजे जे काही तुम्ही आत्ता करता आहेत किंवा जसं काही तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही कुठलं काम करता आहे त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवा, पुढे जा आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी दिसून येतील आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला अबंडन्स दिसून येईल. तर खूप फेमिनाईन एनर्जी आली होती म्हणून मी खास डिवाईन फेमिनाईन या डेकमधनं काही कार्ड्स काढलेले आहेत आणि आपण बघूया आपल्याला काय मेसेजेस त्याच्यामधनं आलेले आहेत. सो पहिलंच कार्ड आहे द रेड गॉडेस. प्लेफुलनेस इज अ स्पिरिच्युअल पॉवर. लाफ्टर लीड्स मी बॅक टू द लाईट. सो सिरियस राहू नका. प्लेफुलनेस अजून एक आपलं फेमिनाईनची एक क्वालिटी असते की एक लाईटनेसकडे किंवा प्लेफुलनेसकडे. सो असं राहा आणि सगळ्यांना आपला आनंद स्प्रेड करत राहा आणि त्यातनं स्पिरिच्युअलिटी आहे. ओके, लाईटनेसमधनं स्पिरिच्युअलिटी आहे. स्पिरिच्युअलिटी कधी हेवीनेस किंवा ते तर आपले सगळे शॅडोज असतात जे हेवी असतात आणि हे असतात. स्पिरिच्युअलिटी हे निखळ आनंद आहे किंवा जॉय आहे आणि त्यातनं स्पिरिच्युअलिटी आहे असं ते आपल्याला आपले गाईड्स सांगत आहेत. I am a love that doesn't live. When I commit to love, my soul evolves. ओके, ब्युटिफुल कार्ड आलेला आहे पार्वती. सो या कार्ड सांगतात की लवमधूनच खरंच रस्ता आहे. जिथे प्रेम आहे, जिथे आपलं कंपॅशन आहे, जिथे आपलं मन लागतं, जिथे आपलं हार्ट लागतं आणि हे फेमिनाईन्सना खूप चांगलं माहिती असतं की आपल्याला कशातनं आनंद मिळतो. ओके, सो तिथे त्याच्यामधनं आनंद घ्यायचा आहे आणि ती स्पिरिच्युअलिटी आहे आणि त्याच्यातनंच खरी सेल्फ डेव्हलपमेंट आहे किंवा सेल्फ ग्रोथ आहे. माँ कालीचं सुद्धा आपल्याला कार्ड आलेलं आहे. द मदर ऑफ द युनिवर्स. आय रिलीज ऑल दॅट डझंट सर्व मी. इट्स टाईम टू बी ट्रूथ ऑफ हू आय ॲम. सो हे पण कार्ड खूप सुंदर आलेलं आहे. माँ काली आपल्याला सांगत आहेत की जे काही तुम्हाला रेझोनेट होत नाही आहे आणि जे काही तुमच्यासाठी तुम्हाला वाटत नाही आहे तर ते सोडून द्या. जे काही हेवी इमोशन्स आहेत, स्पेशली न्यू मूनला बरेच इमोशन्स आपल्यावरती येतात. सो त्याला रिलीज करा, त्याला सोडून द्या आणि जे काही लाईटनेस आहे आणि तुम्हाला जे प्लेफुलनेस आहे किंवा जे काही तुम्हाला फन ॲक्टिव्हिटीज किंवा छान वाटतात अशा ॲक्टिव्हिटीज, जे हार्टला आपल्या लाईट वाटतात अशा ॲक्टिव्हिटीज, जे काही तुम्हाला वाटतात त्या तुम्ही करा. आणि असं माँ कालीचा आपल्याला मेसेज आहे. सो असे आपल्याला 3 मेसेजेस आपल्या देवतांकडनं आपल्याला मिळालेले आहेत, विच इज व्हेरी ब्युटिफुल. आणि सगळ्या फेमिनाईन्सना आणि सगळ्या इथे फेमिनाईन एनर्जीला मी खूप खूप सल्यूट करते आणि ब्युटिफुल रीडिंग आहे, ब्युटिफुल कार्ड आहे. सो लाईट राहा, मस्त राहा आणि प्रेम, कंपॅशन पसरत राहा जिथे कुठे तुम्ही आहात, जिथे जे काही काम करत आहात त्याच्यामधून नक्कीच लव, कंपॅशन स्प्रेड करत राहा. आणि हेच एक ब्युटिफुल फेमिनाईनचं गुण आहेत असं मला वाटतं आणि असेच आपले कार्ड्सनी पण आपल्याला आज सांगितलं. ओके, सो या ऑल द बेस्ट. पुढच्या वेळेस असेच मी सुंदर मेसेजेस आपल्या गाईड्सकडनं जे काही आहेत ते घेऊन येईन. तोपर्यंत नमस्ते.